नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली. लेखक देवा जिंजाड. कडुजार लिंबाचा पाला. ज्याच्या दावणीला बांधली तिथंच खाली मान घालून जगावं लागतंच असं बाई माणसाचं जगणं. कधी मिळाला हिरवा चारा तर ठीक, नाहीतर कडबा. सरमाड पोटात ढकलून जगायचं. दुःखाचा रवंथ करत आयुष्य पुढं रेटायचं. रूढी परंपरांची अटळ म्होरकी नाकात अडकवून मुक्या सगळं सहन करायचं. अशाच आजूबाजूच्या अनेक दावणींना सासूरवास भोगत जगणाऱ्या लहान मोठ्या वयाच्या सासूरवाशिनी पारूला दिसत होत्या. तसंच तीही नाईलाजानं जीवन कंठीत होती. कोडगी होऊन सगळं ऐकून घेत होती. भाकर कमी पण टोमणे आणि मारच जास्त खात होती. लग्नानंतरचा प्रत्येक दिवस संकटाची बोचरी किरणं घेऊन उगवत होता आणि दुःखाच्या गर्द अंधारात लोटून मावळत होता. थकल्या जीवाला सुखावणारा चंद्रही रात्री अपरात्री पारूच्या हुंदक्यांनी काळवंडत होता. काम करून करून तिच्या अंगाची रया चालली होती. खेळण्या बागडण्याच्या वयात ती संसाराच्या रहाटगाडग्यात चेंबून गेली होती. मार झोड सहन करत लग्नापासूनचे 27 दिवस कसे बसे दगावले होते. 28वा दिवससुद्धा नशिबात काय घेऊन येतोय ह्याच विचारात नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी उठून अंघोळ पांघोळ करून तिनं कपाळावर मेन लावून त्यावर भलं मोठं गोलाकार कुंकू लावलं. कोवळी उन्हं पडायच्या आतच ती कमरेला विळा खोचून बारकाल्या वासरांसाठी मका आणायला रानात गेली. जेवढी उचलता येईल तेवढी मका कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन ती घरी निघाली. चालताना चपलेचा एक अंगठा तुटल्यामुळं दोन्ही चपला हातात घेऊन अणवाणीच घरी परतली. गवताचं वजं सोडून वासरांसमोर हिरवीगार मका खायला टाकली. वासरं आनंदली. नंतर पडवी सारवायला घेतली. शेणातल्या काट्यांनी हात हुळहुळू होऊ लागले, पण सारवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ती जरी खात नव्हती तरी घरातल्यांसाठी रात्री माशांचं कोड्यास केल्यामुळं चुलीलाही पोतेरा देऊनच स्वयंपाक करायचा असं सासूचं सांगणं होतं. तसं तिनं केलं. वशाट शिजवलं म्हणून चूल सारवून घ्यायला लावणारी तिची सासू मात्र दररोज सुनेवर भयंकर अत्याचार करत होती. सारवलेलं वाळेपर्यंत तिनं सरपण तोडून वट्यावर आणून ठेवलं. थोडंसं सुकल्यावर सरपण आत नेऊन भाकरी करायला बसली. 4 भाकरी टाकून झाल्या. 5वी तव्यावर भाजत होती. पुढच्या भाकरीचं पीठ मळता मळता नशिबातली भाकर कोडूच नये ह्याचीही ती काळजी घेत होती. अलकीच्या दोन्ही पोरी नेहमीप्रमाणे भाकरी खायला समोर येऊन बसल्या होत्या. त्यातली धाकटी पोर भाकरीचा पापुडा घेत खाता खाता म्हणाली, "दे कोड्याच भाकरे मामे लवकर." "थांब थोडं, देते बरं का गं." त्यानंतर थोरली पोर म्हणाली, "अगं मामे, माझी आई बी आजीसारखीच आमच्या बापाशी लई तंडत होती, म्हणून तिला इकडं मामाच्या घरला हाकलून दिलंय." "असं बोलू नये सुमे स्वतःच्या आईविषयी." त्यावर सुमी पुन्हा म्हणाली, "मामे, तुला बी मामा लई त्रास देतोय ना गं, मग त्याला बी त्याच्या मामाकडे जाऊन राहायला सांग ना गं." "असं नसतंय गं सुमे, आपली पोरीची जात. जे काही इकडं तिकडं जायचं ते पोरीच्या जातीलाच जावं लागतंय बघ. तुमचं लगीन झालं की मग कळन तुम्हाला." पोरी हसल्या. भाकरीचे पापुडे हातात घेऊन बाहेर पळाल्या. पारू भाकरी टाकण्यात गुंग होती. तवा खरडता खरडता घराबाहेर एक माणूस वट्यावर येऊन बसू लागलेला तिला दिसला. त्या माणसांची कुजबूज तिच्या कानी आली. माणसं कशासाठी जमत आहेत ह्याचा उलगडा तिला होईना. तिनं वांगी चिरायला विळी पायात धरली. एक वांग चिरून काठवटीच्या पिठाच्या पाण्यात धुवायला टाकीत असतानाच बाहेरची गर्दी अजून जास्त वाढू लागली. माणसं आपापसात हळू आवाजात बोलू लागली.
आपल्या घरी कधी एवढी माणसं येत नाहीत असा विचार करत तिनं काळजीनं सगळं काम बाजूला ठेवलं. गरम तवा तसाच भिंतीला उभा करून ठेवला. चुलीतलं सरपण मागे ओढलं. टोपलं झाकून ठेवलं. डोक्यावर पदर घेऊन पदराला हात पुसत ती तशीच बाहेर आली. अनेक बाया तोंडाला पदर लावून वट्ट्यावर येऊन बसत होत्या. काही जणी झाडाच्या सावलीला उभ्या होत्या. पारूला तर काहीच कळना ही काय भानगड आहे. तेवढ्यात पारूच्या थोरल्या चुलत सासऱ्यानं विचारलं, "अरे, ते आलकीच्या सासूरवाडीला कळवलं की नाही?" दगडूचा चुलत भाऊ उत्तरला, "हा र, बैलगाडी झुपून गत्प्या गेलाय त्याला आणाया." पारूच्या मनातली घालमेल वाढू लागली. आपल्या घरासमोर लग्नानंतर एवढी माणसं कधीच जमा झाली नाहीत, मग आजच एवढी माणसं का जमलीत ह्याची उकल तिला होईना. एक दोन बायांना तिनं तसं विचारूनही पाहिलं, पण कुणीच काहीच सांगेना. बाया फक्त तोंडाला पदर लावून शांत बसून होत्या. तिचा जीव नुसता वरखाली होत होता. अधूनमधून बाया माणसं मुसमुसत होती. पारू ही तोंडाला पदर लावून गावातून घराकडं आलेल्या रस्त्याच्या दिशेनं पाहू लागली. बापे माणसं जमिनीकडं पाहून पायाच्या अंगठ्यानं माती उकरताना इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत होते. एवढी 5-25 माणसं जमूनही घरासमोर भयान शांतता पसरली होती. पारू मनातल्या मनात बोलत होती, आजोर एवढी भांडणं घरात झाली, पण कधी एक माणूस आपल्या घरी मदतीला आला नाही, आणि आज अशी एवढी गर्दी कस काय झाली काय माहिती. तिला थोडासा अंदाज आला की कुणीतरी मेलं असल म्हणूनच एवढी माणसं जमली आहेत. कारण तिचा मोठा चुलता मेला तेव्हासुद्धा अशीच माणसं जमली होती. त्याची तिला आठवण झाली. पण तिला हे समजेना की ही माणसं त्यांच्या वट्ट्यावर का येऊन बसलीत. आपल्या घरातलं कुणीतरी मेलंय का त्याची माहिती करून घेण्यासाठी ती बायांना घाबरतच विचारू लागली, "अव, कोण म्यालंय का व? अव सांगा की मला, कोण म्यालंय का आमच्या घरातलं?" पण तिला कुणीच काहीच सांगेना. सगळ्या बाया तोंडाला पदर लावून फक्त हुंदके देत होत्या. नक्की कोण मेलं असल ह्याचा अंदाज ती घ्यायला लागली. नवरा तर दररोज जातो तसाच सकाळीच गावात गेलाय. नणंद काय एवढ्या लवकर मरणारी नाही असा विचार तिनं मनातल्या मनात केला. अन आपली सासूच मेली असेल असं तिला मनोमन वाटलं. कारण तिचं वयही झालं होतं. सारखं दुखू दुखू असंही चालू असायचं. त्यात नेहमी घरीच बसून असणारी सासूसुद्धा बायांच्या घोळक्यात दिसेना म्हटल्यावर तिची खात्रीच पटली की सासूच मेली असणार. तिचं बालमन म्हणत होतं वाईट झालं, आणि दुसरं मन म्हणत होतं बरं झालं, मला लई मारीत होती ती शेवंती, जाऊन दे, मरून दे, आता मला मार तरी बसणार नाही. मग ती सुद्धा तोंडाला पदर लावून बायांच्या घोळक्यात गप्प बसून राहिली. टिटवी घरावर येऊन भेसूरपणे ओरडून घिरट्या घालीत होती. सावलीखाली माणसं वाढत होती. मंजुळाही तिच्याजवळ येऊन स्पुंदायला लागली. पारूला काहीच समजेना, पण हक्काची मैत्रीण जवळ येऊन बसल्यानं पारूही रडायला लागली. बाकीच्या बायांनी मंजुळाला बाजूला नेलं. पारूच्या माहेरीसुद्धा निरोपाची खटारगाडी पोहोचली. गेल्या पावली त्याच खटारगाडीत तुळसा आणि बाळशीराम लगबगीनं निघाले. गाडीवान एकदम गपगपच गाडी हाकीत होता. कोण मेलंय काय झालंय ह्यातलं तो काहीच सांगत नव्हता. तुळसाच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. आपल्या लेकीचं तर काही बरं वाईट झालं नसेल ना. तिचा ऊर सारखं भरून येत होता. बाळशीराम तिला शांत करीत होता. पुढं सरकणाऱ्या वेळेलाही धीर धरवत नव्हता. दोघांच्याही जीवाची घालमेल सुरू होती. 5-1 किलोमीटरचा प्रवास 500 किलोमीटरसारखा वाटत होता. गाडीवानसुद्धा मूग गिळून बैलांच्या पाठीवर चाबूक मारीत होता. तो आवंडा गिळत चालला होता. न राहून बाळशीरामनं गाडीवानाला बोलतं केलं. तेव्हा त्यानं थातूरमुतूर काहीतरी सांगितलं. "आव, म्हातारं माणूस आज न उद्या जाणारच ना." "होय, ते बी खरं आहे म्हणा.
बाळशीराम हळू आवाजात म्हणाला. त्याला वाटलं पारूची सासू वारली असेल. आजूबाजूच्या वाडी वस्तीवरली लोक जमली होती. काही जुनी जाणती माणसं झाडाचे वासे तोडून त्यावर वैरण टाकून तिरडी बांधत होते. वाळलेलं चघाळ अंगणात बनवलेल्या 3 दगडांच्या चुलीत घालून त्यावर एका हंड्यात पाणी तापत होतं. थोड्या वेळानं गावच्या बाजूनं एक खटार गाडी येताना दिसू लागली. खटार गाडी जशी जशी जवळ येऊ लागली तसतसा गर्दीचा रडण्याचा आवाज अधिकच वाढू लागला. तशी पारूच्याही जीवाची तगमग जास्त वाढू लागली. बैलगाडीची चाकं थांबली तशी पारूच्या हृदयाची गती मात्र वाढली. जोराचा हंबरडा फोडलेल्या अवस्थेतच गाडीतून शेवंताला 2 जणांनी खाली उतरवली. नंतर अलकी खाली उतरली. दोघींनाही पाहून पारूच्या काळजाचं पार पाणी पाणी झालं. तिचं हृदय जणू शरीर सोडून बाहेर येते की काय अशी तिची अवस्था झाली. डोळ्यासमोर वीज चमकल्यासारखं झालं. माथ्यावर आलेला सूर्य डोक्यात शिरून मेंदू भाजून काढतोय की काय एवढं तिचं डोकं गरम झालं. डोक्यात विचारांचं भयान काहूर सुटलं. ती विचार करू लागली, ह्या दोघी तर जित्या आहेत, मग आपल्या घरातलं नेमकं मेलंय तरी कोण? असा विचार करत असतानाच 2 माणसं बैलगाडीत वर चढली. त्यांनी वरच्या बाजूनं अन खालच्या बाजूनं दोघांनी धरलं. चादरीत गुंडाळलेला मुडदा उचलून खाली आणला. वट्ट्यावरल्या घोंगडीवर आणून ठेवला. तो मृतदेह दगडूचा होता. त्याचा दगडासारखा निश्चल पडलेला मृतदेह पाहून पारूच्या पायाखालची उरली सुरली जमीनही सरकली. इवलसं हृदय डोळ्यात गोळा झालं होतं. गालावरून गरम पाण्याचे ओढे वाहू लागले. भयान उन्हातही तिचं अंग गार पडू लागलं. बायांनी भयंकर आक्रोश सुरू केला. मंजुळा पारूच्या गळ्यात पडून मोठा टाहू फोडून रडू लागली. पारूच्या घशाला कोरड पडून दातखिळी बसून ती दुसऱ्याच क्षणाला बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळली. सगळ्या बायका डोळ्याला पदर लावून डोळे पुसू पुसू विलाप करू लागल्या. पारूकडं बघून दुःखी होऊ लागल्या. शेवंता मात्र जोर जोरात बोंबलून लाखोल्या वाहून ऊर बडवून घेऊ लागली. पारूला घाण घाण शिव्या देऊ लागली. मपल्या लेकाला ह्या चांडाळीनं गिळलं ग बया, मपल्या एकुलत्या एका लेकाला हिनं मारलं ग बया, मपल्या वासाला दिवा तर नाही ग दिला बया, आणि ह्या केसुणीनं आपल्या काळजाचा तुकडा नेला ग बया. मुडद्याच्या शेजारी बसून तिचा आक्रोश वाढतच चालला होता. एवढ्या गर्दीत सुद्धा तिच्या शिव्या मात्र कमी होत नव्हत्या. अलकी सुद्धा तिच्याच स्वरात स्वर मिळवत होती. माया भावाला या कैदासिनीनं गिळलं ग बया, ह्या कुत्रीचं पार वाटुळं वाटुळं होईल ग बया, आमच्या घरात कुठून ही चेटकीन आली ग बया, आता काय करू ग बया, आणि ह्याच्या आधी मला का नाही न्यालं ग बया. शेवंताई तोंड झोडता झोडता जोर जोरात बोंबलत होती. तिथं बसलेल्या बाया खूप हळहळत होत्या. त्यांना बिचाऱ्या लहानग्या पारूचा सासूरवास चांगलाच माहीत होता. एवढ्या लहान वयात तिच्यावर रांडाव होण्याची वेळ आल्यानं बायांना खूप वाईट वाटत होतं. शेवंता आणि अलकी मात्र पारूलाच बोल लावित होत्या. परंतु बाकीच्या बायांना जास्त हुंदके येत होते. बाईच्या दुःखाची जाणीव बायांना होत होती. पारूच्या अभागी कपाळाचाच सगळ्याजणी विचार करत होत्या. तिच्या तोंडावरून हात फिरवून पुन्हा पुन्हा स्पुंदत होत्या. मंजुळानं पारूच्या नाकाला कांदा लावून तिला शुद्धीवर आणलं. तिनं कसबसे डोळे उघडले. तेवढ्यात शेवंता तिच्या अंगावर धावून जात तिला जोर जोरात मारायला लागली. भयंकर घाण घाण शिव्या द्यायला लागली. बाकीच्या बायांनी तिला कशीबशी धरली. तिच्यापासून लांब नेऊन बसवली. यावेळी तमाशा नको असं तिला समजावलं. पारू हे सगळं फक्त एखाद्या मुडद्यासारखी बघत होती. तिला काहीच सुचत नव्हतं. तिचं डोकं पूर्ण बधीर झालं होतं. तोंडातून एकही शब्द फुटायला तयार नव्हता. ती दगडूच्या मुडद्याकडे बघताना दगड बनली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येत नव्हते.
बाया तिला उराशी कवटाळून रडत होत्या, तिच्या गळ्यात पडत होत्या, तिच्या अकाली उजाड झालेल्या कपाळाकडे बघून हेलावत होत्या. ती निर्जीव भिंतीसारखी डोळे सताड उघडे ठेवून दगडूच्या मृतदेहाकडे नुसती बघत होती. पुरुष माणसंसुद्धा तिच्या तोंडाकडं पाहून आवंडा गिळत होती. अरे लईच वाईट झालं र पोरीचं. एवढ्याशा बारक्या जीवानं काय पाप केलेलं, तेव्हा तिच्या नशिबाचं असं झालं. माणसं डोळं पुसता पुसता खिन्नपणे पारूकडं पाहून अश्रू ढाळत होते. अलकीच्या सासरी गेलेली खटारगाडी माघारी आल्यानंतर पारूच्या माहेरी गेलेली खटारगाडीही आली. तुळसा आणि बाळशीराम लगबगीनं खाली उतरले. पारूची म्हातारी सासू मेली असेल असा विचार करत असतानाच समोरच्या घोंगडीवरचा दगडूचा मृतदेह पाहून त्या दोघींनाही भडभडून आलं. एवढ्या गर्दीत त्यांचे भरून आलेले डोळे त्यांच्या अभागी लेकीला भिरभिरी शोधू लागले. पारू असा जोराचा टाहो फोडून तुळसा पारूकडं पळतच गेली. पारूला छातीशी कवटाळून धाय मोकलून रडू लागली. एवढा वेळ गप्प असलेली पारू आईला पाहून ओल्या चिंब डोळ्यांनी बारक्या वासरासारखी घट्ट मिठीत विसावली. एकमेकींच्या गळ्यात पडून दोन्ही मायलेकी धरण फुटावं तसं मोठमोठ्यानं रडू लागल्या. लेकीच्या कुंकवाचा धनी गेल्यानं तुळसा गाईसारखी जोरजोरात हंबरू लागली. एकमेकींचे खांदे आसवांनी भिजू लागले. बाळशीराम डोक्यावरला पटका हातात घेऊन दगडूच्या पायाच्या बाजूनं मटकन खाली बसला. डोक्याला हात लावून हताशपणे बोलू लागला. हे काय झालं र इटुराया, काय पाप केलतं आपल्या लेकीनं, तेव्हा तिला असा दिवस दावलास र. पुढं त्याला बोलताच येईना. तो दोन्ही हातांनी स्वतःचं तोंड झोडून घेऊ लागला. कुठून बुद्धी आली आणि इथं पोर दिली. पोरी आम्हाला माफ कर ग, माफ कर. तुया बापाला माफ कर ग, माफ कर. काही बाप्या माणसाने बाळशीरामला धीर देत तिथून उठवून बाजूला नेलं. बापाची अशी अवस्था पाहून पारू अजून जास्त हुंदके देऊ लागली. तुळसा तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. तिला कुशीत घेऊन समजावू लागली. शेवंता पारूच्या आईबापालाही घाणेरड्या शिव्या देऊ लागली. ते दोघंही फक्त ऐकून घेत होते. सूर्य कलायला लागला होता. सूर्यासोबत पाणीही तापलं होतं. दगडूला आंघोळ घातली गेली. तिरडीवर ठेवलं गेलं. पायाचे अंगठे बांधून लंगड्या कुंकवाला पुढच्या प्रवासासाठी जखडलं गेलं. पारू टाहो फोडून रडू लागली. शेवंता आणि अलकी जोर जोरात ऊर बडवून रडतच होत्या. पारूच्या नावानं लाखोल्या वाहत होत्या. बाया पदरानं वारा घालीत मागं मागं चालल्या होत्या. अंत्ययात्रा निघाली होती. विसावा आला. मृतदेह खाली ठेवला. खांदेपालट झाली. सर्वजण मसनवट्यात पोहोचले. मढ्याला चितेवर ठेवून सगळे सोपस्कार पार पाडले गेले. पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं गेलं. त्यातला एक मणी दगडूच्या तोंडात घातला गेला. दगडूच्या चुलत भावानं पाणी पाजलं. मडक्याची भोकं वाढत गेली. मडकं जमिनीवर आपटलं गेलं. चिता धडधडा पेटली. पण चितेहून भयानक आग पारूच्या उरात लागली होती. ती आग हक्काच्या कुंकवाच्या जाण्याची होती. ती आग इथून मागं भोगाव्या लागलेल्या सासूरवासाच्या आठवणींची होती. ती आग न कळत्या वयात जाळाव्या लागलेल्या भावनांची होती. ती आग माणुसकीला काळीमा फासणाऱ्या क्षणाक्षणाच्या कभिन्न रात्रींची होती. आणि तिथून पुढच्या आयुष्यात अंगावर येऊ पाहणाऱ्या आरोपांची होती. ती आग बाईपणाच्या भोगाची होती, त्यागाची होती, बालपण करपून टाकणाऱ्या अनेक अप्रिय घटनांची होती. तिला सगळ्यात जास्त हिरव्या बांगड्या आवडत होत्या. पण तिच्या अभागी हातातल्या तरुण आणि कोवळ्या हिरव्या बांगड्या फोडल्या गेल्या. बोटातली जोडवी काढली गेली. कोवळ्या निरागस कपाळावरचं 27 दिवसांपूर्वी लावलेलं लाल जर्द अल्पायुषी कुंकू पुसलं गेलं. पारू रडत रडत भुंड्या मनगटाकडं डबडबलेल्या डोळ्यांनी नुसती बघत राहिली.
आकाशाकडे झेपावणाऱ्या चितेच्या ज्वाळांसोबत संसाराची राख रांगोळी झालेली ती ओढ्याच्या काठावर बसून डोळ्यातून पाझरवत राहिली. बाया तिला सावरू पाहत होत्या, पण पारूच्या डोळ्यांचं पाणी तुटत नव्हतं. म्हातारा का असेना, पण नवरा गेला होता याची तिला जाणीव होती. सरणातल्या धपल्यांसारखीच ती आतून जळत होती, चिरफळत होती, ढासळत होती, खचत होती. सरण जळताना लोक आजूबाजूला चर्चा करत होते. गांजाचं व्यसन भोवलं ह्या दगड्याला, शेवटी गांजा पेता पेताच ठसका लागून मेला दगड्या. कवटी फुटेपर्यंत लोक गप्पा हाणीतच राहिले. पारूच्या नशिबाचं सगळ्यांना वाईट वाटत होतं. थोड्याच वेळात चिता चारी बाजूंनी पेटली, कवटी फुटली, माणसं उठली. पारूचं भविष्य जळून बेचिराख झालं. लग्नानंतर केवळ 1 महिन्याच्या आतच तिच्या संसाराला नियतीनं आग लावून दिली होती. 10 वर्षांची इवलीशी पोर विधवा झाली होती. तिच्या डोळ्यांसमोर उजाड भविष्याचा काळा कुट्ट धूर धूर पसरला होता. पुढं काय वाढून ठेवलंय हे तिला माहिती नव्हतं. 27 दिवसांपूर्वी ज्या घरात उंबरठ्यावरलं माप ओलांडून पारू घरात आली होती, त्याच घरात टोपल्याखाली बाजरीचं पीठ पसरवून त्या शेजारी दगडाचा दिवा पेटवून दगडू कुठल्या जन्माला गेला हे बघायची विचित्र अन वाईट वेळ तिच्या अभागी डोळ्यांवर आली होती. खरं तर ज्या वयात कुंकवानं भरलेलं कपाळ घेऊन समाजात मानानं वावरायचं असतं, त्याच कोवळ्या वयात भुंड कपाळ घेऊन मन मारून तिला जगावं लागणार होतं. ज्या वयात पोरीसोरी नागपंचमीला झोके घेऊन झिम्मा फुगड्या खेळत असतात, त्याच वयात सासूच्या टोमण्यांचे गोटे जन्मभर अंगावर झेलून जगावं लागणार होतं. ज्या वयात पोरी लग्नकार्यात हिरवा चुडा भरून ओट्या भरत असतात, त्याच वयात वाढतं वय लपवून येणाऱ्या वादळांशी कपाळावर बुक्का लावून लढावं लागणार होतं. ज्या वयात पोरी कोपऱ्यात रुसून बसून आईबापाकडून साडी चोळीचा हट्ट करत असतात, त्या वयात अकाली उसवलेल्या आयुष्याला ठिगळ लावत बसावं लागणार होतं. जगावं तर लागणारच होतं, पण पुरुषसत्ताक व्यवस्थेसोबत 2 हात करताना संकटाच्या भल्या मोठ्या डोंगरासमोर निडरपणे पाय रोवून उभं राहावं लागणार होतं, झगडावं लागणार होतं. स्वतःची काहीही चुकी नसताना अरिष्ठाच्या खोल गुहेतून बाहेर पडण्यासाठी उजेडाचं दान मागावं लागणार होतं. रूढी परंपरांच्या जोखडातलं स्त्रीचं जगणं झुगारून द्यावं लागणार होतं. कडुलिंबाच्या पाल्याहून जास्त कडूजार झालेल्या आयुष्यावर मात करण्यासाठी कडवट जिभेवर मधाचं बोट फिरवावं लागणार होतं. पुन्हा उभं राहावं लागणार होतं. ओल्या कोवळ्या हिरव्या झाडाला लागलेल्या आगीचे चटके सहन करत करत जगावं लागणार होतं, झुंजावं लागणार होतं. कारण मनू जरी जिवंत नव्हता, तरी त्याच्या मनुस्मृतीच्या सगळ्या अमानवी रूढी मात्र समाजात खोलवर रुजल्या होत्या. त्यात सगळ्यात जास्त होरपळल्या जात होत्या त्या स्त्रियाच. त्यातून पारूचीही सुटका नव्हतीच. कारण एकदा का एखाद्या बाईचा नवरा वारला, मग तो कुठल्याही वयात मरू द्या, तिला पुन्हा मरेपर्यंत पुरुषासारखं दुसरं लग्न करायचा अधिकार नव्हता. पुरुषांनी मात्र कितीही बायका केलेल्या चालत होत्या, सोडलेल्या चालत होत्या, ठेवलेल्याही चालत होत्या, पण नवरा मेलेल्या स्त्रीनं मात्र विधवा म्हणून जगण्याचं जे काही कडक नियम होते, ते मात्र पाळलेच पाहिजेत असा सामाजिक दंडक होता. पांढरं लुगडं नेसून आयुष्यभर मान खाली घालूनच गप गुमान जगायचं अशी जाचक परंपरा सुरू होती. त्याला पारूही अपवाद नव्हती. तिथून पुढच्या आयुष्यात तिला कुठल्याही शुभकार्यात उपस्थित राहता येणार नव्हतं. स्वतःच्या सगळ्या भावभावना, शारीरिक मानसिक गरजा सगळ्या आतल्या आत दाबून एखाद्या पुतळ्यासारखं जगावं लागणार होतं. ह्या सगळ्या अनिष्ट प्रथांविरोधात दंड थोपटून बदल घडवून आणणारा समाजसेवक आजूबाजूला दिसत नव्हता.
पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून गांधी बाबासहित बरेच जण झटत होते. पण देशभरातल्या खेड्यापाड्यातल्या वाईट चालीरीती, जाचक रूढी परंपरांनी लाखो लेकी बाळींचं आयुष्य पारतंत्र्याहून वाईट करून टाकलं होतं. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी झटणारा विचार आणि कृतिशील माणसं देशातल्या खेडोपाडी पोहोचण्यास कमी पडत होती. त्यामुळे अनेक लेकीबाळी अक्षरशः गुरांसारखं जीवन जगत होत्या. त्यात कोवळ्या आणि निरागस पारूचीही भर पडली होती.